घटस्फोट किंवा डायव्होर्स नंतर पत्नी ही आपल्या पतीकडून पोटगी मागू शकते का? ह्या प्रश्नाचं उत्तर जरा थोडं कॉम्प्लेक्स आहे. कारण प्रत्येक केसमधील फॅक्ट्स हे दुसऱ्या केसमधील फॅक्टपेक्षा वेगवेगळे असतात. म्हणूनच एका केसमधील न्यायनिवाडा हा दुसऱ्या केसला लागेलच असे नाही. जेव्हा घटस्फोट होतो तेव्हा मोस्ट ऑफ द केसेसमध्ये कोर्ट हे पत्नीला मेंटेनन्स ग्रँट करते. परंतु घटस्फोट नंतर जर काही सर्कमस्टान्सेसमध्ये चेंजेस आले तर अशा परिस्थितीमध्ये पत्नी ही आपल्या पतीकडून पोटगी मागू शकते. उदाहरणार्थ जेव्हा घटस्फोट होतो आणि घटस्फोट झाला तेव्हा पत्नीनी आपल्या पतीकडून कुठल्याही प्रकारे पोटगी घेतली नाही, कारण तेव्हा ती कमावती होती आणि तिच्याकडे स्वतंत्र सोर्स ऑफ इन्कम होता. परंतु नंतर जर का तिचा अपघात झाला आणि ती फिजिकली डिसेबल झाली, त्यामुळे जर तिची नोकरी गेली, तर अशा परिस्थितीमध्ये पत्नी ही आपल्या पतीकडून तिच्या भरणपोषणासाठी पोटगी मागू शकते, जरी तिचा डिवोर्स झाला असला तरी. परंतु त्यासाठी काही कंडिशन्स आहेत. त्यातील पहिली कंडिशन म्हणजे घटस्फोट नंतर तिचा दुसरा विवाह झालेला नसावा. दुसरं म्हणजे तिच्याकडे कुठल्याही प्रकारे इंडिपेंडंट सोर्स ऑफ इन्कम नसावा. आणि तिसरं म्हणजे तिचा जो घटस्फोट झालेला आहे हा तिच्या व्यभिचाराच्या ग्राउंडवरती झालेला नसावा. ह्या सर्व अटी आणि काही सर्कमस्टान्सेसनुसार पत्नी ही आपल्या पतीकडून डिवोर्स नंतर देखील पोटगी मागू शकते.